श्री गणेशाय नमः. ओम नमोजी अनंतरूपा परमप्रतापा प्रणवस्वरूपा जय जितेंद्रा जितेंद्रिया चिद्रूपा शुभसंकल्पा दाता तूच तू. नमोजी ओंकारा पूर्णज्ञाना नमो नमोजी आनंदवदना नमो नमस्ते महाशूर विचक्षणा नारायणा करुणामया. जय जयाजी विश्वसुखदा जय जय रतिपती मरदा वरदा अतर्क्यापरी भक्तिफलप्रदा जय गोविंदा श्री अच्युता. जय विश्वरूपा रामा हरी नारायणा ऋषिकेशा पुरुषोत्तमा गोवर्धना श्रीधरा दामोदरा मधुसूदना नमो वामना गरुडध्वजा. शुद्धचित्ती नगडे हरिचिंतन परी संतोषी द्या भाववरदान लावू द्या भाली तव पदरजकण द्यावे किंकरपणपायीचे. प्रसन्नतेचा वरावा प्रसाद वारावे विषयांधमीपण प्रमाद चरित्र अभीष्ट फलप्रद भक्तिछंद हो आवडीचा. धन्य धन्य या नाथ लीला किती वर्णाव्या परममंगला सर्वारिष्ट निवारणाला देवदयाळाला आळवू. देवनाथांचा मुक्काम नागपुरी होता आगळीच घडली नवलकथा. सर्वज्ञ सद्गुरु समर्थ सत्ता अद्भुत सर्वथा जीवनी. अभिनव धरिता सत्संगती अनंत सुखराशी पावती. गुरुकृपे निंद्य ही वंद्य होती निष्पाप करीती सद्गुरु. व्रत साधने ती गुरुवाज्ञे विना करिता विघ्ने उपजती नाना. साधू वा श्रेष्ठाज्ञे तीच साधना अतिपावना सिद्धिदायी. असो दामोदर गडवे नावाचा गृहस्थ होता शिष्यनाथांचा. ऐन तारुण्यात हो मृत्यूतयाचा घाला दुर्दैवाचा पत्नीवरी. घरी नवते इतर कोणी इतवारितर आहे एकटी पत्नी. यमुना स्वरूप सुंदरा सुलक्षणी सुवासिनी उदासिनी दुर्भाग्ये. नवता आर्थिकाश्रयदाता कोणी नवते स्वकीयते साह्या लागुनी. विचार जागे गुरुसेवा समर्पणी निर्धार निर्वाणी यमुनेचा. म्हणे देह हा क्षणिक मातिमोल सेवे सार्थक लभे अनमोल. भक्ती साधने विना जीवन फोल म्हणून अबोल साधन जोडिले. कुणी एके समयी यमुना देवनाथ चरणी भाके करुणा. म्हणे अनुग्रहे मज करा पावना म्हणे गुरुराणा वेळ येऊ दे. तो वरी अखंड श्री हरिभजनी देह जिजवी परमार्थ चिंतनी. विषय विरक्ती ये सेवा साधनी शुद्ध चित्त आराधनी होई. म्हणती नाथ तव प्रबळ यौवन करील आराधनेचे उल्लंघन. वाहवील वासनेत तव एकाग्रपण करी भक्ती साधन निर्मळते. या परी यमुने श्री देवनाथ उपदेशिता ती वदे आर्त. आपणची जीवन घडवाने मस्त सेवे मठात चिठेवावे. शरणागत वत्सल श्री गुरुनाथ मठ कार्या लागी तिज अंगीकारित. तीही मठ सेवेसी अनुचरत तन मन रमवीत गुरुधामी. सकाळपासून रात्रीपर्यंत उच्च नीच अवघा धंदा सारित. गोपिका जिजाई सवेने मस्त राही अविचलित निजव्रता. असता नागपूर मुक्कामी नाथ आली यमुनाही निजगृहाव्रत. पातली सद्गुरु दर्शनातेथ साग्रह विनवीत घरी येण्या. अतिप्रसन्नपणी तिच्या विनंतीसी मान देऊनी आदरे पूजेसी. यमुना गृहीयेती सानुग्रहेसी झाले मुक्कामासी तेथसा. श्रीनाथ चिंतनी नाथ दर्शनी घरात संगे वर्तत रात्रंदिनी. यमुनेचे चित्तरंगले भाव धरुनी तन गुरुचरणी रंगले. नाथजींचा अपार कार्यभार परी गृहधंद्यातही उत्साह फार. म्हणून सांगती गृहदक्षता तत्पर रस सर्वत्र गुरुनाथा. फक्कड आनंदी देवनाथ वृत्ती कर्तव्य कठोर उग्रकांती. तेजः पुंज सस्मितमूर्ती राहणे श्रीमंती थाटात. प्रेमाच्या अनेक माता भगिनी विविध समस्यांची घरगुती बोलणी. काटकसर स्वच्छता पाकसाधनी चाले समजावणी नाथांची. म्हणती हळुवार वचन स्त्रियांचे भूषण सौंदर्यासह नेटके शालीन वर्तन. संसारी सोशिकतेचे प्रेमळ वजन हेची यशोधन ललनांचे. स्वभाव चिकित्सा नरनारीची होता चर्चिती रीत संसाराची. सांगती नाथविषयी मत्सराची कहाणी संसाराची दुःखदा. प्रपंची परस्पर स्वार्थी स्पर्धा
नकोच आत्मप्रौढीची बाधा, आतिथ्यागत्य अनुबंधा भावसमृद्धारीत असो. ऐकता रमता नाथ सहवासात, यमुनेचे अतृप्त मनतोषे संवादात. न कळत विषयी काम अंतर्गत, करी विस्कळीत घडी मनाची. वृत्तीचे अधःपतन घडता, व्यवहारी वाढली कामासक्तता. वाटे पतिस्थानी पहावे नाथा, वृत्ती फरक नाथा जाणवे. बाह्यात्कारी यमुना दिसे तटस्थ, मनी कल्लोळती नाना मनोरथ. जैसे डोळे मिटुनी मांजर स्वस्थ, तैसीच गत यमुनेची. आधीच मन हे ओढाळ, त्यात यौवनाचा पूर खळखळ. तेणे नाडले सेवेचे तपबळ, मन चंचळ हो अनावर. परिधन्य यमुनेची कामार्थता, वासनेतही साधित परमार्था. चिंती हृदये निष्काम गुरुनाथा, क्षणोक्षण चित्ता समाधान. पती प्रेमाची उणीव जीवनी, भरून काढित ती सद्गुरु ध्यानी. निज ध्यासे वासना सहजपणी, होती गुरुचरणी समर्पण. सद्गुरु जिव्हाळा जयाचे पोटी, तया ठावी आत्मप्रत्ययी गोष्टी. प्रेमळासी भेटता प्रेमळ दिठी, अंतरी निज भेटी परस्पर. असो आता पुढे द्यावे अवधान, यमुनेचे ऐसे वाढे विषयाराधन. नाथजीसी सहजी निस्संगपण, शृंगार निरंजन प्रेमाचा. नावे ठेविती जनपारिवारिक, कैवारे बोलती नाथ निशंक. देहदोष हे जीवासी प्रत्येक, कमी अधिक सताती. मन जरी घडवी अधःपतन, चालवावे नेटे सद्गुरु चिंतन. सद्गुरुच भवसंकटी नेतो निभवुन, चिंतनी निर्मूलन दोषांचे. या परी मनात कामाग्निदाह, वरवर यमुनेचा शांत प्रवाह. एके दिनी एकटेच नाथराव, असता संदेह पुसे यमुना. ती म्हणे जगती जे जे व्यक्त, ते ते ब्रह्मरूप निरंत. मी तू पण मग कोठे तेथ, आपण सततची सांगता. नरनारीत एकच आत्मा सर्वांतरी, तयाची सत्ता इंद्रिय मनावरी. जीवद्वैती कल्पना व्यर्थ धरी, स्वानुभवी विचरी संत ज्ञानी. निजात्मध्यासे जी तन्मयता, तेथ स्त्री पुरुषा नाही भिन्नता. ऐशा मुक्ताची कर्मी अलिप्तता, पाप पुण्यता तेथना. आपुली ती ब्रह्मात्म अवस्था, आपुले कर्म ब्रह्मलीला समर्था. तेणे देह कर्मान बाधा सर्वथा, तरी मनोरथा मम पुरवावे. आधीच जाणत होते नाथ, तिच्या मनीचा विषयी अर्थ. चल ग सत्वर माडीवर म्हणत, आत्ताच कामार्थ पुरवीन. तिच्या वचने जागली नाथ क्रुद्धता, यमुनेचा भावती क्षुद्र कामुकता. माडीवरी जाती होती शय्या सिद्धता, घटना अद्भुता ऐकूती. माडीवरी नाथ खदखदा हासती, वदती धन्य यमुने तव स्वानुभूती. ब्रह्मज्ञानी तव निपुणता ती, ब्रह्मलीन स्थिती दावावी. आज मी तव वासना संपूर्ण, पुरवीन एकात्मभावे खुण. परी ब्रह्मभावी राहणे अढळपूर्ण, आत्ताच वचन देई गे. प्रचिती विना तू ज्ञान बोलली, उचलली जी भटाळ्या लावली. बिचारी यमुना अज्ञानी ग्रासली, वचनीही फसली नाथांच्या. आधीच नाथांची उग्र रुद्रस्थिती, निर्लेप निस्संग निष्काम विरक्ती. कामविद्धत्या यमुने पाचारिती, विवळती दाविती वासने. नाथ कामार्थ बोलवीत इकडे, तोच यमुना पाहे दाराकडे. म्हणे नाथा हे दार उघडे, लोक तिकडे उभे ते. नाथजी स्वयं ब्रह्मरूप निधडे, यमुनेने पसरले कामुक चिंधडे. लोकलज्जेने तो जीव धडधडे, धावे दाराकडे लावावया. धुंदसार्थ ब्रह्मस्थितीत, म्हणती सद्गुरु समाधी अवस्थेत. काय प्रकार हा उघडे बंद, निर्विकारी नाथ डोलती. उसिती लोक कोण आपण कोण, दिसणार काय पाहणार कोण. झाकेल काय काय नग्न, ब्रह्मरूप पूर्ण अभेदी. चनलज्जेने यमुना थांबे दूर, स्वतेजे प्रदीप्त हो नाथ प्रखर. सावध होता वदती ज्ञानचरचर, विकारी अविचार बरळली. अंतरीच्या अहंता वासना स्वैर, तेथ केवळ पशुवृत्तीचा संचार. मानवी सौजन्य मर्यादांचा अनादर, स्वैर अविचार नसे ब्रह्मज्ञानी. अंतरीचे द्वैती अहंपण लपविणे, मुखीय भेदाचे तत्वज्ञान जल्पणे.
स्वार्थी विषयी लालसे फसविणे नाटकी संभाषणे अभेदाची. मापही नाही कपडाही नाही तेथे दोरा करील काही. सुईचे खुपणेच बाकी राही संस्कार नाही शिबण्याचे. म्हणून दुराग्रही स्वैरता मोडोनी जोडावी परमार्थी श्रद्धा. संशय गोंधळाचा घोळधंदा दुरवी अवघा क्षीणतो. यमुने सर्व तुझ्या माझ्यात प्राणी मात्र जाणारा येणारात. सद्गुरु परब्रह्म तो सर्वव्याप्त ब्रह्मलज्जित कोठेना. ईश्वर तो सर्वज्ञ सूत्रधार सर्वव्यापी तो सकळाधार. नर नारी लोक कैसा वेगळा चार विचार व्यभिचार विषयी हा. पशुलक्षणी तो वादविवाद अहंकारी लहान मोठेपणाचा विसंवाद. विहिता विहित कराया विशद सावधपण तेथ कधीच ना. नरनारी जीवन नभे पाशवीमती नरपुरुषोत्तम नारी आदिशक्ती. मर्यादा सौंदर्ये भरावी मनबुद्धी ती धर्मबुद्धीने दुर्गती संपावी. स्वानुभवाविना जे ब्रह्मज्ञान ते केवळ वाचा विटाळी प्रदर्शन. एकात्मता भावतो परमपावन वेगळेपण मरण जाणावे. स्वानुभवाविना आत्मज्ञानी म्हणवुनी मिरविणे जे विद्या विडंबनी. पवित्र बंधने तोडुनी जिणे आत्मवंचनी ते. समाधीस्थ सद्गुरु बोलता बोलता सांगती ब्रह्मज्ञानाची कथा. पडलेली मोगरी ती घेती हाता हाणिती माथा दुर्बुद्धीचे. रुधिरे न्हाली भ्याली यमुना पडली धरणीवरी अचेतना. त्या धुंदीतुनी कृपाळू गुरुराणा जागून निजस्थाना बैसला. हळूहळू नाथ येती देहभाना शिष्यगणा पुसिती कोठे यमुना. करावे तिज लागी पाचारणा नभते स्मरणा काही ते. धर्माधर्मी विवेकी शुद्ध ज्ञान बाळबुद्धी तेथे अधिष्ठान. तेथ पांडित्य नुरती मानापमान नुरे देहाभिमान वृथा. अविद्या अधर्मते विषयविलासी मदन मायाती अंधतामसी. स्त्रीसंग उच्छेदी ध्यान ज्ञान स्थितीसी हावभावी वज्रपाशी बांधितसे. आधीच स्त्री सर्वश्रेष्ठ आकर्षण स्त्रैणाची कथा ही विशेष त्याहुन. गात चाले स्त्री सुख महिमान त्यासी संभाषण टाळावे. नारी ही विश्वाची आदिशक्ती स्वयेची स्वातंत्र्य समता शक्ती. तीच वरी तसे सर्व बंधन मुक्ती क्षमा शांती रूपिणी. अशी ही महादेवी सर्वव्यापिनी स्वार्थी विषयी होता आत्मघातिणी. नरनारींनी परस्परा सांभाळोनी संतुलित जीवनी चालावे. असो नाथाज्ञे शिष्यते माडीवरी येता रक्तप्रवाह दिसे भ्यासुरी. मृतवत यमुना होती भूवरी पडलेली रुधिरी थारोळ्यात. शिष्यते घाबरून किंचाळले भयभीत धावत खाली आले. पुसिती नाथजी काय जाहले वदती यमुने मारिले कुणीतरी. माडीवर रक्ताच्या थारोळ्यात आहे पडली यमुना अचेत. काय केव्हा घडला अनर्थ दृश्य भगवत नाही ते. हळूहळू नाथ या जाणवे स्मृती आठवली यमुनेची कामुक स्थिती. आठवला साध्यंत प्रसंग चित्ती वात्सल्ये हाकारिती गुरुराय. यमुने यमुने येई गे बाळे हाकारिती सद्गुरु अतिलडिवाळे. विचित्र गुणी विचित्र कळे पुरविती लळे गुरुनाथ. उठला निज प्रेमाचा उमाळा प्रसंग आठवणी दाटला गळा. निजा अभिमानिया फुटे कळवळा वाणी चितकळा फुटतसे. यमुने यमुने येई गे निर्मळे सहज स्वभावे येई उज्ज्वले. जीव भावे भेटी वो तात्काळे उघडी गे डोळे हा केवरी. विरक्तीची लेवुन अनुरक्ती धरी गे शुद्ध प्रेमळ भक्ती. नित्यानुवर्ती अनासक्त स्थिती निर्विषय भावार्थी येई गे. या परीनाथांनी प्रेमे गौरविता तत्क्षण यमुने ये सावधता. येते म्हणून दिधले प्रतिसादा येऊनी सस्मिता वंदिती. पाहती नवलाने शिष्यजन आत्ताच काय पाहिले आपण. न दिसे अंगी घाव रक्तकूण म्हणती धन्यनाथ लीला. म्हणती नाथ ऐसे असावे चित समाधान जेणे दिसती स्त्री पुरुष समान. जेणे शुद्ध भूमिके जडे ध्यान विषयाराधन ते नुरावे. असो निजा अंतरात्मा सद्गुरुनाथ
सत्वशुद्धीचा वदती भावार्थ, ठेवी कळवळ्याचा वरदहस्त, प्रेममय आर्तबोध दे. म्हणती यमुने तव गेले वासना वसन, गळाले ते विषयाभिलाषण. माझेही लोकापवाद लांछन, गेले जागून येता तू. यमुने तुझे गे भाग्यधन्य, गेला देहभाव तो कामजन्य. तेथ यमुना करी साष्टांग नमन, शुद्ध चित्त साश्रुनयनती. सद्गतीत झाले श्रीदेवनाथ, उपजली सद्गुरूसी निजप्रीत. मग यमुने अपुले समीप बैसवीत, नेत्री वाहत श्रुधारा. प्रेमळ सद्गुरूचा वरदहस्त, फिरता श्री यमुना घाली दंडवत. पश्चातापे क्षमस्व क्षमस्व म्हणत, गुरुकृपे स्वहित पावली. म्हणे धन्य धन्य सद्गुरु कृपा खाणी, नाथा तू सगुणी तूच निर्गुणी. नाथा तूच ब्रह्म सनातनी, निजसुख खाणी गुरुदेवा. स्त्री वा पुरुष दोघेही देही, आत्मया वाचून आणिक नाही. दृष्टी जडता निजात्म ठाई, हो देहीच विदेही सहजत्वे. सर्वाभूती सद्गुरु देवनाथ, तोच सर्वांचा साक्षीभूत. सर्व साक्षीत्वे क्षणक्षणनांदत, नोहे लिप्त पाप पुण्ये. जलतरंग हे घडोघडी तुटती, तेणे सागर कधीच न फुटती. तैसी सामान्यतरांची कर्मगती, नाथा या प्रतिबाधेना. जय जयाजी भक्तभूषण, निर्विकार नित्य निरंजन. पूर्ण कामपरात्पर आनंदघन, पतित पावन स्वामिया. देवनाथ गुरु जीवाचे जीवन, प्रेमळ प्राणांचाही प्राण. तूची बुद्धी बोध मन उन्मन, चित्त चैतन्य घन गुरुनाथा. गुरुमुखेची भावे आत्मतृप्त, सद्गुरु तूची सर्वव्याप्त. व्यापक तोची भोक्ता निवांत, वांछा किमर्थ अन्य हो. ब्रह्मानंद तू भवगज केसरी, सद्गुरु तूची भरला चराचरी. देहाचा चालक मालक निर्धारी, म्या काय वैखरी वर्णावे. द्वंद्वातीता तू परमज्योती, तूची कैवल्याची ज्ञानमूर्ती. गगना समान तव दिव्यकांती, पसरे दीप्ती चोहीकडे. तूची सकळ देवाधिदेव, सच्चिदानंद तू स्वयमेव. जाहलासी तूची मम सर्व भाव, सर्व स्वभाव पायी तुझ्या. धन्यनाथा मंगलधामा, जय जय नाथा पूर्णकामा. जय अजिता जय आत्मा रामा, विश्रामधामा धन्य तू. व्यवहारी नाना भेद वैचित्र्य, परिसमदर्शनी तूची सर्वत्र. दाविसी विवेकी मर्यादा, पात्रापात्र तूच इह परत्र सुखदाता. तव पदी सकामतो निष्काम होई, मन पुनरपि नुठते कधीही. इंद्रिया सुखसंतुष्टी गुरुपायी, मिठी सरदयी चैतन्नी. स्वस्वरूपाचा परमविश्राम, तोची तू नाथ आत्मा राम. जे अंतरंगीचे निज प्रेम, वारण भवभ्रमश्रमाचे. अद्वय सुखाचा आगळा संबंध, इंद्रिया विना तो भोग अगाध. विषया विना लाभे परमानंद, सद्गुरु पद शुद्धते. श्रीनाथांचे कृपावरद हस्ती, यमुनेस लाभे पूर्णानंद स्थिती. स्वेद रोमांचित झाली तनुती, लहरी उठती स्वानंदी. इंद्रिया मागे धावता ये विकळता, परिचित्ती चैतन्या मिठी घडता. बुद्धी बोध हो मनी उन्मनता, सोहम उर्मी सदा उसळती. नाथ म्हणती गे यमुने मी, न विकलासे धर्मकर्मी. पूर्वी राम राव काळीचे धामी, कीर्तन प्रेमी कांते वदलो. कोणाच्या बापाचा मी नोकर, प्रेमाचा जरी बद्ध तत्पर. निरोपिता राधा विलासपर, कराया गजर कीर्तनी. निरोप घेऊन जो मुनी मयेत, तयाचे ठेविले थोबाडात. बाईला सांगे आपापले मर्यादेत, ज्याची तेणे रीत सांभाळावी. मग ती मौनेची होऊन सुखसंपन्न, गुरुचरणा घाली लोटांगण. श्रीनाथांचे अभयदानी चरण, हृदयी धरून राहिली. जणू प्रगटले ते आत्मबिंब, दाटले प्रकाश तेज निरालंब. मी तूपणाची हो मिथ्या बाब, ध्यान स्वयंभते उसळले. पाहुनी यमुनेची स्थिती पूर्ण, ऐकोनी तियेचे सद्भावस्तवन. तोषली सद्गुरु माऊली सौख्य खाण, दावी ब्रह्मखूण यमुनेसी. तेणे रती सुखते जाहली उपरती, कामा लागी ये पूर्ण कामस्थिती. मिठीची ती होत समाधी, धन्य कृपा मूर्ती नाथ.
या परी यमुनेचा वृत्तांत जाहला तो फणींद्रपुरात. सद्गुरु संगतीची नवलमात विषयमुक्त करीतसे. विषय आणि विष दोन्ही समान परी विषय ते सबळ विषाहुन. एकदाच विषप्राशनीये मरण विषयी लोळण पुनः पुन्हा. एवं चित्ती असावे नाथ चरित्र मुखी असो गुरुनाम पवित्र. तयासी ब्रह्मसंसारची सर्वत्र विषय विचित्र तुटदाती. ऐसेच पुढती काही दिवस सद्गुरुनाथ राहती नागपुरास. उद्धरिती जनसामान्यास सहज सन्मार्गास लावुनी. असो एक दिनी श्रीनाथ सांगत जाणे काशी विश्वेश्वर दर्शनार्थ. शिष्यगणे सरावा परी सज्ज होत कळले वृत्त समस्त जना. काशी लागी निघती नाथ समर्थ सर्वत्र पसरले शिष्यगणी वृत्त. निरोप गुरुनाथा देण्यासी भक्त सहजता जमत नागपुरी. जनपुसिती पुनश्च केव्हा होईल भेटी सद्गुरु रावा. नाथ वदत आम्ही अधीन देवा त्याची मर्जी तेव्हा भेट हो. तेव्हाच सहज शब्द उमटती आम्हा नागपुरी जन्मा येणे पुढती. रामकृष्ण नामे अंधारे कुलाप्रती पिढी सवथी येथुनी. या उद्गारे विचित्र कल्पना पसरती भक्तजनात नाना. तैसीच घडली एक घटना सकळी सावधाना ऐकावी. हिंगणीत नाथ मुक्काम होता तेथ मध्यरात्री दत्त वचिता. प्रकट होनी श्रीदेवनाथा वदती सांगता हो या जन्मा. वदती श्री दत्त महामुनी थोर उत्कंठा ती तुम्हा कारणी. लागली से वैकुंठ भुवनी इह कार्य आवरोनी परतावे. षड्गुणैश्वर्य संपन्न सद्गुरुराज म्हणती ते जाणवे माझे मज. संपविणे आता अवतार काज येणे ते सहज निजधामी. काही थोडा भार कर्तव्य ते उरले बाकी प्रपंच परमार्थाते. ते संपादुनी मग स्वस्थ चित्ते पूर्ण अवतारा ते करीन. ऐसे देवनाथ आणि दत्तगुरुचे संभाषण निजधाम गमनाचे. ऐकिले दयाळनाथांनी साचे सहजते वाचे उमटले. दयाळ मुखे वार्ता प्रसृत होता पसरली भक्त परिसरात. तेणेची दर्शना गर्दी होत येती भक्त गावो गावांचे. म्हणती पुनश्च न हो गुरुदर्शन अंतःकरणी होती उदासीन. वाटती सकळा दाही दिशा शून्य वातावरणी उदास चिंताती. कित्येक धरिती सद्गुरुपद म्हणती आम्ही येऊ तुम्हा सांगात. भाविकांचे भांबावले चित्त बघुनी तया नाथ वदती. धरा रे धरा भक्तीचा लळा निसंगत्वे भावे विरक्त निर्मळा. बोध घ्या रे मनी सकळा देह हा काळा अधीन. म्हणून ध्यावा तो परमात्मा विश्वी पहावे गुरु पुरुषोत्तमा. सर्वा सर्वी आठवा सद्गुरु महिमा नितमंगल धामा चिंतावे. माझेच ठाई श्री जगज्जीवन माझेच ठाई सद्गुरु सुखघन. मदसी गुरुचे निजगरूप गुण प्रेममय चिद्घन मीच तो. माझेनी श्रवणी ऐकणे ते वाणीसी रसतो हि मम रसने. दृष्टी डोळा गंध माझेनी घ्राणे मी तू पण जाणणे माझेनी. सेवारूप शरणागती माझेनी स्वधर्म स्थापना ती मदाचरणी. सर्व आनंदवन त्रिभुवनी प्रसन्नता मम कारणी जाणावी. मीच ब्रह्म ते निर्गुण निरंजन ऐक्याचे ठाई हो अकस्मात स्फुरण. होई एकोहम बहुस्याम जागरण झाला उत्पन्न प्रणवतो. ओंकाराच्या मात्रा 3.5 अकार उकार मकार 3. अर्धमात्रा ती असे चिद्घन सर्वशक्तिमान वेगळी. अकाराचा तो रजोगुण जाणावे ते ब्रह्मयाचे स्थान. सकलोत्पत्तीचे अधिष्ठान तेथ निर्माण हो विश्वची. उकाराचा तो सत्वगुण तेथ प्रकटला आदिनारायण. 33 कोटी देवत्यापासून सत्वगुणी उत्पन्न जाहले. मकार म्हणावा तो तमोगुण तेच जीवाचे जन्मस्थान. दानवराक्षस असुरगण तयापासून जाणा उद्भवले. ऐसे 3 मात्रात्मक त्रिभुवन अर्धमात्रा गुणातीत निर्गुण. तेथे जन्मती योगी संत महान सृष्टीचे विरचन ऐसे हो. कृतकृत्यता जन्मजन्मांतरी ध्यानप्रिय विवेक चातुरी. ते कृतयुग विख्यात भूवरी काळ निर्विकारी तो.
धर्मबंधनी विवेकी जीवित यज्ञमय तप महती सत्य तेजोमय त्रेतायुगी सुकीर्त आरंभ शासित नरजीवना धर्मगती हो स्वार्थी विचलित परी सत्य धर्म जयद्वापारात पूजन अर्चन चाले विधिवत स्वार्थांध उन्मत्त काळतो कलियुगी धर्मलय हो अधर्मी आळशी अविचारी जनसंभ्रमी तेथ भवतरण हरिकीर्तन नामी तेही दुष्कर्मी साधेना ऐसे युगकाळ येत जात परी आत्मा सदोदित शाश्वत तो कर्मधर्म काळातीत अलिप्त सुखदुःखातुनी नामरूपाची करुणी जवळिक जाती आश्रम कर्मभेद अनेक हे तो आकाराचे कौतुक वेगळा विवेक आत्मयाचा जी आत्मवस्तू एकमेवाद्वितीय चराचरी चिद्घन निरामय ती मीच अकळ अमळ अद्वय अढळ धर्ममय मीच तो मीच सकळ चराचराचे सृजन मीच सकळ भूतांचे जीवन मी त्रिभुवन संहाराही कारण मीच मरण जाणावे मीच अवघी मानधन संपत्ती मीच अवघ्याची वाणी स्मृती मीच बुद्धी धृती शक्ती मीच क्षमा वृत्ती ती त्रिगुण त्रिपुरांतक मीच शंकर मीच मदनांतक प्रलयंकर मीच अनुहत डमरूधर त्रिशूलधर ही मीच तो मीच भक्तवत्सलांचन भूषण भक्तपूर्ण काम मी नारायण मीच वैकुंठपती लक्ष्मी रमण दुर्जन मर्दन मीच तो मीच सद्गुरु तो धर्मपुरुष तयाची संगती धरावी अवश्य सद्गुरु कृपेती प्राप्ती सावकाश निवांत निरंकुश भोगावी सद्गुरु जरी म्हणतसा देहासी तर तोच देह तुमचेही पाशी कामग करिता व्यर्थ शोकासी तोच उल्हासी भजावा जरी जीवा सद्गुरु म्हणतसा तर तो दृष्टी देखणे कैसा जे देखिलेचे नाही त्याचा भरोसा शोक तो कैसा तुम्हासी जीवा नाही जीवन मरण जीवा नाही ते योग भवन जीव शिवरूपी निजरूप घन तो देहा कारण सुख दुःखी देह तो घटप्राय खास घडामोड तयाची बहुवस म्हणून देहाचा कित्येकदा नाश राही अविनाश जीवतो तरी सद्गुरुमुखे विकल्प छेदावे जीव शिव ऐक्या साधावे दुःखद देहाभिमाना त्यजावे तृप्त व्हावे परमार्थी अखंड सद्गुरु स्मरण ध्यान तेथची माझे सान्निध्य पूर्ण मग विरह नाही एकही क्षण जाणा खूण गुरुभक्तीची असता जोवर विषयासक्ती तव नोळखावे गुरुब्रह्ममूर्ती हृदयीची निजात्मबोध विरक्ती जाणा मतप्राप्ती भावाने सारे जीवन श्री गुरुनाथार्पण तोच भक्तिभाव सेवा पावन सेवेची जता नाथ कृपा पूर्ण समाधान स्वर्ग सुख दे म्हणून देह बुद्धीचे भरी पडू नये आवडीने अहंकारी जो पीठ परंपरेचा अधिकारी मद्रुपी निर्धारी पहावा गुरुरूपची जाणावा गुरुभक्त भक्तापरी नाचत नाथ हीच गुरुसंगती प्रेमळ निवांत करा संतत गडियांनो सद्गुरु भजावा सद्गुरु ध्यावा नाथ सर्वत्र पहावा स्मरावा एक रूप भावे धरुनी सद्भावा पुरुषार्थ साधावा भुक्ती मुक्ती या परी सकळा ते उपदेशन करुणी सर्वांचे शुभचिंतन निगती जाण्या देवनाथ निधान शिवभुवन ते आकाशीसी नाथांची अनेक घराणी कुलवंत असती प्रेमाचे धागे अंतस्थ क्षेम कुशलनाथ कृपे निभत संपन्नता नांदत नाथ कृपे म्हणती प्रापंचिक रीती भाती आध्यात्मिकता ही अलभ्य प्राप्ती ती धनवाना लागी जे विकती ती कृती पडत मूर्खाची करुणी या परी प्रेमाचा बोध सकळा कळविती शुभाशीर्वाद निसंशय असावा प्रीती संवाद आपुलाची वाद आपणासी असो मनोहरनाथ अनन्य शरण गायी गुरुभक्तीचे प्रेम महिमान भक्तिमय त्याचे पूजा विधान वदता वचन हो गुरुकृपा मी तो हीन दीन मतिमंद कैसे गाऊ नाथ स्तुतिवाद परी गोविंद कृपे अप्राप्त सर्वथा नुरत काहीही श्री हनुमंताचा अवतार श्री देवनाथ धनी दातार त्याचे चिंतनी उद्धार निरंतर सुख स्वानंद
स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी अपवित्रा पवित्र करी सुखकर गुरुभक्ता इह परत्री षड्विंशति तरंगगोडः इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्रीदेवनाथ लीला लहर्यां षड्विंशति तरंगः श्री गुरुनाथार्पणमस्तु। सद्गुरुनाथ महाराज की जय।